जालना शहर महानगरपालिका स्वच्छता विभाग प्रस्तुत नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमस्कार, मी साहिल पाटील आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कालिका स्टील आणि द केक पॉइंट। खऱ्या अर्थानं पोलीस खात्यात नोकरी करणं हे खूप आव्हानात्मक काम आहे आणि त्यात एखादी महिला पोलीस असेल, ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल तर ती ड्युटी करणं ते तितकंच आव्हानात्मक असतं। मात्र अशा खात्यात येऊन लोकांची सेवा करण्याचं स्वप्न देखील अनेक महिला बघतात। त्यापैकी एक असलेल्या स्नेहा करेवाड, ज्या सध्या एपी आहेत, त्या आज आपल्या या विशेष शो मध्ये निमंत्रित झालेल्या आहेत। आज आपण त्यांच्याशी त्यांचा एमपीएससीचा प्रवास, अधिकारी होण्यापर्यंत केलेला संघर्ष आणि त्यांच्या यशाचा मंत्र काय याबाबत दिलखुलास चर्चा करणार आहोत। आज स्नेहा करेवाड मॅडम, तुमचं एमसीएनच्या या विशेष शो मध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू साहिल। नमस्ते जालनेकर मॅडम। मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक विचारावं वाटेल, कारण पोलीस खात्यात काम करणं हे खूप चॅलेंजिंग आहे। आमचे बरेच मित्र पोलीस खात्यात आहेत। वेळेची खूप मारामार असते, कुटुंबाला वेळ देणं होत नाही, नेमका सण उत्सव असला की बंदोबस्त लागतो। अशा वेळी एक महिला घरात असणं खूप अपेक्षित असतं, मात्र तीच महिला कर्तव्यावर असेल तर घरातला जो फेस्टिव्ह सीझन असतो तो सगळा मिस होतो, मुलाबाळांचं करणं होत नाही। अशा परिस्थितीतही पोलीस दलात येऊन काम करायचंय, पोलीसच व्हायचंय, पोलीस अधिकारी व्हायचं, ही प्रेरणा कुणापासून मिळाली? पोलीस खात्यात यायचं असं काही ठरवलं नव्हतं। जेव्हा मी अभ्यास करत होते त्यावेळेस मी बघितलं की बाबा आजूबाजूला मी बघायची की मी एकदम ग्रामीण भागातून आलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यात एक छोटंसं गाव आहे माझं, तेलंगणा बॉर्डरला। तर त्यावेळेस मी जेव्हा बघायची आजूबाजूला तर बऱ्याच महिला स्वतः काम करायच्या शेतामध्ये किंवा घर काम करायच्या, पण त्यांचं असं स्वतःचं अस्तित्व मला काही दिसायचं नाही। त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपण काहीतरी करायचं, म्हणजे जॉब करायचा, काही करायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, पैसे कमवायचे आणि स्वतःच्या पैशांनी स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं। म्हणजे मला असं मी विचार केला होता की बाबा कुणीतरी आणून दिलं, म्हणजे बऱ्यापैकी मी बघितलं की बहिणींचे लग्न झाले, चांगल्या घरी दिलं त्यांना, पण मग त्या जेव्हा घरी माहेरी यायच्या त्यावेळी त्या सांगायच्या की तुझ्या भाऊजीनं हा मोबाईल मला गिफ्ट दिला। मग मी विचार करायची की यार आपण स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे मी स्वतःला माझ्याकडनं काहीतरी गिफ्ट देण्यासाठी किंवा मी स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हणून मी अभ्यास केला आणि एमपीएससी दिली। एमपीएससी दिल्यानंतर 2012च्या 1800ची एक बॅच होती, त्याच्यामध्ये माझ्या काकाचा मोठा मुलगा, आता तो साखरखेर्ड्याला इन्चार्ज आहे, तो सिलेक्ट झाला होता। पण मी त्यावेळेस बघितलं की त्याला किती मान सन्मान आहे, म्हणजे बरेच लोक जे आधी बोलायचे नाही ते यायचे घरी, त्याचं खूप रिस्पेक्ट करायचे आणि त्याला म्हणजे सगळे खूप फोन, तेव्हा लँडलाईन होतं घरी, फोन वगैरे नव्हता आणि आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये। मग ते मी बघितलं की बाबा त्याला किती रिस्पेक्ट मिळतोय आणि सगळे लोक घरी यायला लागले आणि अभिनंदन, मग त्याचे बॅनर वगैरे लागलेले होते। मग ते कुठंतरी असं झालं की मग आपण पण एमपीएससी मध्ये PSIची एक्झाम ट्राय करायला पाहिजे आणि त्यावेळी मी कंबाईनची एक्झाम दिली होती। STI पण मी प्री पास झाले, पण मेन्स थोडे याच्यामुळे राहिली आणि PSI मी प्री पास झाले, मेन्स पण झाले, त्याच्यानंतर ग्राउंड पण झाले आणि इंटरव्ह्यू पण माझा चांगला गेला आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी सिलेक्ट झाले। तुमचं ट्रेनिंग नाशिकला झालं होतं अकादमीला। ट्रेनिंग एक PSIचं खूप चांगलं असतं। हो, हा, चांगलं ट्रेनिंग असतं। या ट्रेनिंग काळातला असा एखादा संस्मरणीय अनुभव काय सांगता येईल? तसं ट्रेनिंगमध्ये मी फर्स्ट टाइम घरातून मी सांगितलं जसं की मी ग्रामीण भागातली, माझं एज्युकेशन मी मुक्त विद्यापीठातून BA केलेलं आहे। मी पहिल्यांदाच घरातून 1 वर्ष बाहेर जाणार होते आणि वडिलांच्या खूप अशी जवळची होते मी, म्हणजे वडील माझे म्हणायचे की तू माझ्यासाठी मुलगाच आहेस, म्हणजे ते असं कधी मुलगी म्हणून त्यांनी ट्रीट केलंच नाही मला, म्हणजे माझा लाड होत होते का तेवढे जेवढे मुलाचे होतात तेवढे? हा, ती गोष्ट माझ्या घरामध्ये सगळ्यांमध्ये कॉमन आहे की आमच्या सगळ्या बहिणींना, सगळ्यांना समानता आहे की बाबा आम्ही राहतो ग्रामीण भागात,
पण मला कधीच जाणीव झाली नाही त्या गोष्टीची की मुलांना वेगळी हे आहे. आणि आम्हाला फक्त एकच गोष्ट की कदाचित गावात शाळा नाही, 7वी पर्यंत शाळा आहे आणि पुढच्या एज्युकेशनसाठी जिल्ह्याला तालुक्याला जावं लागते. मग तिकडे आमच्या सेफ्टीचं काय, म्हणून कदाचित माझ्या बहिणींना जी संधी मला भेटली ती संधी त्यांना भेटली नाही. माझं शिक्षण पण मामाकडे झालं 11वी 12वीचं. मग पुढचं शिक्षण मी BA केलं, सोबत DED केलं आणि त्याच्यानंतर मग मी इकडे ट्रेनिंग म्हणजे डायरेक्ट BA 3rd इयर ॲपियर होते तेव्हाच मी प्री पास झाले होते. मेन्स होईपर्यंत माझा रिझल्ट आला आणि नंतर लगेच मी ट्रेनिंगला गेले. ट्रेनिंगमध्ये असं व्हायचं की 1 वर्ष ट्रेनिंग करायचं होतं. डोक्यात असंच होतं की आता 1 वर्ष आपण घरातून बाहेर राहणार आणि कधी पोलीस बघितलेला पण नव्हता मी, कधी पोलिसांशी संबंधच नाही, कधीच नाही. म्हणजे त्या अगोदर मला पोलीस स्टेशन पण मी बघितलं नव्हतं. जेव्हा मी इंटरव्ह्यूला जाणार होते त्यावेळी मी पोलिसांचा अभ्यास केला की रँक बघितल्या, युनिफॉर्म बघितले, स्टार बघितले, फिती बघितल्या आणि त्याच्यानंतर मला कळाले की बाबा पोलीस खातं काय आहे, कसं काम करतं, काय नाही. आपण जेव्हा युनिफॉर्मकडे बघतो तेव्हा एकदम आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं की काहीतरी वेगळं पण आहे युनिफॉर्ममध्ये. कारण आमचा साधा अंमलदार जरी रस्त्यावर उभं राहून कुणाला बोलला, टोकला तर लोक ऐकतात. पण आपण इकडे कितीही मोठ्या पोस्टवर असेल सिव्हिल, ते लोक जर रस्त्यावर म्हणले ते म्हणणार का रे बाबा जा ना तुझं तू पुढे, आम्हाला कशाला शिकवतो. आणि मग त्या गोष्टी जेव्हा मी ट्रेनिंगमध्ये होते माझ्या डोक्यात होते की आपल्याला कम्प्लीट करायचंय. एक मन म्हणायचं एवढं 1 वर्ष आपण कसं राहणार. आणि वडील सोडायला आले होते. वडिलांनी सांगितलं होतं आता आम्ही सगळ्यांना सांगितलंय की तू PSI झाली तर तू ट्रेनिंग पूर्ण करूनच घरी यायचं. आणि त्यांना कुठंतरी भीती होती की मध्येच जर आम्ही हिला भेटायला गेलो तर ही माझ्यासोबत वापस पण येऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी फक्त माझे वडील मला सोडायला आले ट्रेनिंगला आणि नंतर ते मला घ्यायला आले. त्याच्यामध्ये ही भीती कायम होती की बाबा आपण पूर्ण करू का नाही करू, ट्रेनिंग काय होणार. आणि मी फिजिकली थोडीशी तब्येतीने बारीक होते आणि वर्कआउट आमचं खूप हेवी असतं. वर्कआउटमध्ये सकाळी रनिंग, संध्याकाळी रनिंग, त्याच्यानंतर बरंच काही असते. त्या याच्यामध्ये माझं जेवण कमी झालं. घरातून मी कधी बाहेर पडलेली नव्हते जास्त आणि असं बाहेरचं जेवण वगैरे माहीत नव्हतं. ट्रेनिंगचं जेवण पण हेवी असते. मग त्या जेवणामध्ये पण मला ते लाईनमध्ये उभं राहायचं, जेवण घ्यायचं, ह्या गोष्टी थोड्याशा अशा कंटाळवाना वाटायच्या. मी आपली यायची ग्राउंड करून आलं, हात धुतले, लगेच मटकी, मोडालेली मटकी, मोडालेले चणे वगैरे हे घ्यायचं, असं मुठीने भरून घ्यायचं आणि खात निघून जायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं मला कंटिन्यू अशी एक बारीक अशी भूक लागलेलीच असायची. मग जेव्हा आम्ही लेक्चरला बसायचो इंडोरला, सकाळी वर्कआउट झालं की मग आम्ही सकाळी फिजिकल ट्रेनिंग व्हायचं आणि मग नंतर इंडोर व्हायचं. मग इंडोरला जेव्हा आम्ही बसायचो त्यावेळी खूप मजेशीर आहे. म्हणजे मी पूर्ण ट्रेनिंग झोपून काढलेलं आहे. म्हणजे असं दोन्ही हात ठेवायचे असे टेबलवरती आणि असं झोपायचं, रिलॅक्स ते डोकं ठेवायचं. आणि लेक्चरर वगैरे आले ते टोकायचे, ते उठायची पण असं सगळं लक्ष माझं म्हणजे रिलॅक्स होण्यामध्येच जायचं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक सर होते, आता त्यांचं नाव काही घेत नाही मी स्क्रीनवर, पण ते म्हणजे आले एक दिवस आणि शिकवत होते. ते मला वाटते CRPC काहीतरी शिकवायचे. मग त्यांनी आम्हाला चेस्ट नंबर असतो, 1 नंबर दिलेला असतो. माझा 103 नंबर होता. मला म्हणे 103 नंबर उठता का म्हणे तुम्ही, आता झोप झाली असेल तर तुमची. मग मी उठली आणि ते सरांकडे बघत होते. सर मला बोलले म्हणे तुम्ही एक काम करा, तुम्हाला घोडे माहीत आहेत ना म्हणे. घोडे म्हटलं हो सर. ते घोड्यांना काय बोलतात त्याला, मुंगूस का, मुंगस काहीतरी बोलतात, ते माहित आहे का म्हणे. ते मला माहित होतं, ऍक्च्युअल मध्ये त्याचं नाव काय ते मला माहित नव्हतं. म्हटलं हो सर. संडेला बाहेर जाता ना म्हणे तुम्ही. म्हटलं हो सर.
पण ते घेऊन या ना. मग मला थोडंसं म्हणजे आम्ही सगळेच सरांकडे बघत, ते म्हणे सारखं उठायचं, त्या बॅगेत हात घालायचा, ते चिक्की वगैरे जी ठेवलेली बॅगेतून काढायची, खायची, पुन्हा झोपायचं. त्याच्यापेक्षा ते कंटिन्यू लावून त्याच्यात चिक्की टाका आणि तुम्ही खात जा म्हणे, ते तुम्हाला बरं राहील. पण सगळे हसायला लागले आणि मी पण हसत होते. त्याच्यानंतर थोडंसं मी पण विचार केला आणि मार्गदर्शन करणारे आमचे डायरेक्टर बजाज साहेब पण खूप चांगले होते. सरांनी एकदम मोटिवेट केलं आम्हाला. बरेच गेस्ट लेक्चरर यायचे. त्याच्यानंतर मला पुस्तकं वाचण्याची आवड आहे. मी बरेच पुस्तकं पण वाचली ट्रेनिंगमध्ये, पण मी माझं छंद कायम ठेवला. आणि मग एक प्रेरणा मिळाली की बाबा नाही, ट्रेनिंग पूर्ण करायला पाहिजे आपण, आणि ट्रेनिंग पूर्ण करूनच इथून बाहेर पडायला पाहिजे. फिजिकल ट्रेनिंग खूप हार्ड असतं. ट्रेनिंगच्या आधी जे फिजिकल तुमचं तयारी करून घ्यावी लागते ती पण हार्ड असते. अशी ही आणि यासह कुठली वेगवेगळी आव्हाने होती? म्हणजे मेन्स क्वालिफाय झाल्यावर त्या मुलाखत तो होतीच. मी सांगितलं तसं फिजिकल थोडंसं हार्ड असतं. आणि मेन्सला मी ग्रामीण भागातली आहे, मी पहिलेच सांगितलं. मी कधी असं स्पेशल क्लासेस वगैरे केलेले नाही, पण प्रीला केले नव्हते. मग मेन्सला मी क्लासेस लावायचं, त्याच्यासाठी घरच्यांची परवानगी, त्यांना तयार करणं. आणि 2 महिने मेन्सच्या म्हणजे क्लाससाठी मी तिकडे राहिले. नंतर पुन्हा मेन्स पास झाल्यानंतर मला माहीत होतं की मेन्स पास होणारच आहे. मी त्याच्या घरच्यांना पण तयार केलं. आणि त्यातल्या त्यात मी जेव्हा गेले ग्राउंडला, चिटगिरे म्हणून एक अकॅडमी आहे नांदेडला, त्यांच्याकडे मी गेली. आणि जेव्हा मी बघितलं की ही मुलं पळतायत, ग्राउंडवर पळतायत आणि मला तर म्हणजे माझा आणि फिजिकल ट्रेनिंगचा काही संबंध नव्हता. मी एक वाळूच्या ढिगाऱ्यावर बसून रडत होते. म्हटलं आता एवढं कधी पळायचं आपण. आणि मी घरी वापस गेले. मग पहिल्या दिवशी वापस गेले तर त्यांचा परत फोन आला. ते म्हणे काय झालं तुम्ही नाही. मी म्हटलं सर एवढं काय पळणं मला होणार नाही, आणि ते गोळा पण केवढा मोठा असतो. मग ते म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यावेळेस माझी ताई नांदेडला होती आणि ती प्रेग्नेंट होती. मी तिच्याकडेच होते 3-4 महिने. ती नारळ पाणी प्यायची. मग ते नारळ उरलं ना, ते नारळ मी घ्यायची आणि असं दारात उभं राहायचं आणि जोरात, पलीकडे ग्राउंड होतं, त्या ग्राउंडवर म्हणजे तिथं उभं राहायचं अंगणामध्ये. आणि रोजचं मी ते टाकायला तिकडे जायचीच नाही, फेकायचं आणि तिकडे पडलं ना परत जायची तिथं आणि ते उचलायचं आणि मग बाजूला ठेवून यायचं कचऱ्यामध्ये. पण मी रोज, मला आठवते तर तिला 2 महिने मी तिच्याकडे होते तेव्हा, म्हणजे तिला नारळ पाणी कंटिन्यू सुरू होतं, तर ते कंटिन्यू मी नारळ फेकलेलं आहे. नारळ फेकू ती गोळा फेकून. आधी नारळ फेकलं, हात दुखायचा ना, गोळा हातात घेतला तर हात दुखायचा. मग फिजिकल मध्ये एमपीएससीला गोळा फेक मध्ये स्पेशली गोळा फेकवर बोलतोय, किती मार्क होते? मला आता नेमके मार्क आठवत नाहीत, पण 200 पैकी मला 198 मार्क आहेत. आणि विशेष म्हणजे मी रनिंग पण खूप चांगलं केलं. आम्हाला वॉकिंग असतं, वॉकिंग पण मी पूर्ण कम्प्लीट केलं. रनिंगमध्येच काहीतरी 2 मार्क काहीतरी कमी झाले, ते पण म्हणजे पूर्णच मिळाले असते. मला कळालंच नाही. आमचे जे ट्रेनर होते ते टाळी वाजवायचे आणि तिथं जे होतं त्यांनी काहीतरी शिट्टी का काहीतरी वाजवली होती, त्याच्यामुळे ते मी कन्फ्यूज झाले की बाबा सगळे पळायला लागले. माझे मामा तिकडनं ओरडतायत की अरे पळ ना, तू काय बघायला लागली. मग मी इकडे तिकडे बघितले, हे सगळे गेले. मग त्याच्यामध्ये थोडेसे मार्क कमी आले असावे. पण फिजिकल ट्रेनिंग थोडंसं हार्डच असते, खूप मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी. कंटिन्युटी पाहिजे. तुम्ही जेवढं कंटिन्यू राहणार तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं. आज उठले 4 किलोमीटर पळाले, उद्या उठले 2 किलोमीटर पळाले, परवा उठले नाही आज जाणारच नाही, असं नाही जमणार. तुम्ही कंटिन्यू करा. आज तुम्ही 4 पावलं चला, उद्या 10, परवा 100, असं करत करत तुमचा स्टॅमिना जोपर्यंत होत नाही, तुम्ही हळूहळू आपण करायला पाहिजे. त्या गोष्टी मला तिथं कळाल्या. सर सांगायचे जेवढं तुम्ही फास्ट जाल
तेवढं तुम्ही लवकर मागे याल. पण तुम्ही हळूहळू जेवढं, आणि तेवढा वेळ पण मिळाला आम्हाला मेन्समध्ये आणि फिजिकल एक्झाममध्ये आमच्या बराच काळ होता. त्याच्यामुळे मी हळूहळू प्रॅक्टिस केली आणि मी त्याच्यामध्ये परफेक्ट झालो. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर असताना मुख्य जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? काय कामाचं स्वरूप कसं असतं? कामाचं स्वरूप रेग्युलर पोलीस स्टेशनला कधी बंदोबस्त असतात, दैनंदिन अधिकारी असतो आपण. मग त्याच्यामध्ये तक्रारदार आले, कुणाच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी घेणं, किंवा मग बाकीच्या गोष्टी, रेड, हे ते अवैध धंद्यावर कारवाई, ह्या गोष्टी असतात ज्या रेग्युलर असतात. त्याच विशेष काही असं वेगळं नसतं. आतापर्यंत जी तुमची पोलिसिंग झाली आहे, या कार्यकाळात वेगवेगळ्या कारवाया केल्यात आणि कामं करावी लागली, त्यातला असा एखादा विशेष अनुभव सांगता येईल का की जो तुमच्या कायम लक्षात आहे असेल? आहे ना. मी संभाजीनगरला जेव्हा होते 2015 पासून आता रिसेंट 24पर्यंत मी संभाजीनगर शहरामध्येच काम केलेलं आहे. चिरंजीव प्रसाद सर होते CP माननीय, सरांकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले. त्यावेळी कोरोना लागलेला होता आणि पहिला लॉकडाऊनचा फेज होता. सरांकडनं मी शिकले बेस्ट सगळ्यात कम्युनिटी पोलिसिंग. कम्युनिटी पोलिसिंगमध्ये सर नेहमी सांगायचे की आपण युनिफॉर्म वेअर केलाय तो आपल्यासाठी नाही केला, आपण लोकांसाठी युनिफॉर्म घालतो. म्हणजे लोकांना मदत व्हावी म्हणून. कुणीतरी तुमच्याकडे पोलीस स्टेशनला येतं तर ते असं नाही ना की खुशीनं आनंदानं एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो. एकतर दुःखी व्यक्ती येतो, कुणाचं तरी काहीतरी झालेलं असते, मग त्या गोष्टीसाठीच तो येतो. तर जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनी आपल्याला हात लावल्याबरोबर असं आपल्याला चांगलं वाटते, तसं पोलिसांचं काम असं असावं की लोकांनी आत्मविश्वासाने तुमच्याकडे आल्यानंतर, ते आल्याबरोबर तुम्ही त्यांना विचारपूस जरी केली चांगली की काय झालं बाबा, काय झालं, मग त्याच्यानंतर आपला जो फर्स्ट रिस्पॉन्स असतो त्याच्यावर बरेच गोष्टी होतात. आणि मग त्यांना कम्फर्टेबल वाटल्यानंतर ते सगळं सांगतात आपल्याला खरं. एक तर दिशाभूल करणारे काही लोक असतात आणि एक जेन्युइन असतात, ते पण आपल्याला कळले पाहिजे. त्यावेळेस कोरोनाचा जो पहिला हे होता, लॉकडाऊनचा पहिला फेज होता आणि एक घटना घडलेली होती, ती काय मला आठवणीत राहील आणि त्या गोष्टीतून मी बरंच काही शिकले. पण मी घरीच होते आणि मला कंट्रोलचा कॉल आला. कंट्रोलनी मला सांगितलं की मॅडम एक अशी वेडी महिला आहे. तेव्हा मी दामिनी पथकला होते. तिथं वेडी महिला आहे आणि ती पूर्ण ओपन आहे, म्हणजे लग्न अवस्थेत आहे आणि ती कुठल्याही लेडीजला जेंट्सला जवळ येऊ देत नाही आणि ती चिडलेली आहे. ती खूप अशी म्हणजे हातात काही आलेलं फेकून वगैरे मारते आणि एका कट्ट्यावर बसली, जवळ गेलं तर ती फेकून मारायची. मग मी म्हटलं ठीक आहे, मग मी काय करू? ते म्हणे नाही, कंट्रोल म्हणते की बाबा तुम्ही जा आणि तुम्ही बघा काय. म्हटलं ठीक आहे. मी गाडी बोलवली आणि मी त्या स्पॉटवर गेले. तेव्हा माझं बाळ पण लहान होतं. मग मी तिथं गेले आणि मी तिला बघितलं तर ती एकदम अशी पूर्ण ओपन होती, अंगावर कुठल्याच प्रकारचा कपडा नव्हता आणि ती एकदम अशी त्रासलेली, त्रागा झालेली तिथं बसून होती. जेव्हा मी तिच्याकडे बघितलं तर आपल्याला कळतं ना की बाबा काहीतरी तिला पेन पण होत असेल, कदाचित त्रास होत असेल. मग मी तिच्या बाजूला, ती अशी बसलेली होती कट्ट्यावर आणि मी ते मटके वगैरे विकतात ना लोक, त्यांच्या बाजूला ती बसलेली होती तिथं आणि मी जाऊन तिथं थांबले गाडी लावून. तर मी पण तिच्या बाजूला उतरले गाडीतून खाली आणि तिच्या बाजूला जाऊन बसले. मग त्यावेळी मी तिला विचारलं की जेवण करणार का म्हटलं. ती बोलली नाही, मला काही नाही खायचं. आणि ती काहीतरी अशी बडबडत होती, सारखी शिव्या देत होती, म्हणजे ती एकदम आक्रमक पवित्र्यात होती. तर काही हातात आलेलं मारायचं किंवा काही. तरी पण मी तिच्या जवळच बसले आणि आमच्या कर्मचाऱ्याला सांगून एक पाण्याची बॉटल, एक चहा आणि 2 वडापाव आणायला लावले. मग तिच्या जवळ बसले आणि फक्त पाणी तिच्याजवळ ठेवलं, तिनं पाणी पिलं. मग चहा ठेवला, चहा पण पिला. मग तिने ते वडापाव पण खाल्ले. खाल्ल्यानंतर ती थोडीशी हे झाली, शांत झाली.
मग आम्ही बराच वेळ बसलो, काही मी तिला बोलले नाही किंवा ती माझ्याशी काही बोलली नाही किंवा कोणीच नाही. आमच्या LPC होत्या साईडनी, पुरुष कर्मचारी पण होते, मी बसलेली आणि अशी पुढे गाडी लावलेली. मग थोड्या वेळानंतर मी गाडीमध्ये रुमाल होता माझा, तो काढून आणला आणि तिच्या अंगावर टाकला. तो तिने घेतला, म्हणजे तिने काही हे केलं नाही, फेकला नाही काही नाही. मग मी ह्यांना सांगितलं की तुम्ही एक गाऊन घेऊन या, म्हणजे दुसरं तर काही आम्ही तिला घालू शकत नव्हतो त्यावेळेस असं. मग त्यांनी पोरींनी जाऊन एक गाऊन आणला नवीन, रिक्वेस्ट करून दुकानातून. दुकानं बंदच होते त्यावेळेस. आणि मग तिला आम्ही तो गाऊन घातला. गाऊन घातल्यानंतर ती शांत झाली. मग बराच वेळ बसूनच होतो, काहीच नाही, मी कुणाशी काही बोललेलं नाही. मग ती शिव्या देत होती आणि साईडला एक कपडा पडलेला होता. मग ती त्या म्हणजे मी कम्फर्टेबल नाही सांगायला, तरी पण मी आता सांगते की ती अंडरवेअर होती जेंट्सची आणि ती त्या कपड्याकडे बघून अक्षरशः शिव्या देत होती. मग मला एवढं तर कळलं की बाबा काहीतरी तिला झालं. मग तिला खूप वेळ हे करून मग मी तिला विचारलं, तिला पोलीस स्टेशनला क्रांती चौकला नेलं आम्ही. मग तिने सांगितलं, म्हणजे ती 70 ते 80% वेडीच होती, एक 10-20% ती हे असेल, चांगली असेल. तिनं सांगितलं की असं असं झालं, मला इथे इथं त्रास होतोय. मग त्याच्यावरनं मला समजलं की बाबा हिच्यावर रेप झाला. मग मी प्रसाद सरांकडे गेले त्याच्यानंतर, आणि मग सरांचं आणि माझं त्या विषयावर बोलणं झालं. मी सरांना सांगितलं, सर असं असं झालं. सरांनी सांगितलं की तिला आपण NGOमध्ये वगैरे ठेवू. मग आम्ही एक NGO आहे, त्यांच्या मदतीने तिला तिचे पूर्ण केस वगैरे काढून तिला स्वच्छ करून तिथं ठेवलं. आणि सर नेहमी सांगायचे की लोकांमध्ये जा, लोकांना आपलंसं करा, म्हणजे त्यांना लोकांना पोलिसांना सांगावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यानंतर सरांनी मला सांगितलं की स्नेहा, जेवढे म्हणजे त्यांना सरांना मी सांगितलं होतं, सर तिच्यावर रेप झालाय. आता ती सांगू शकत नाही ना की कोणी केलाय. आणि कोरोनामध्ये असं झालं होतं, सगळे घरात आपण होतो. मग ह्या रस्त्यावरच्या बायका तर वेड्या बायका, म्हणजे त्यांना काही सुरक्षाच नव्हती ना. सरांनी एक सजेशन दिलं. आपण सर म्हणले लोकांना आपण हे करू, जिथेही वेडी बाई दिसेल आपण पेपरला वगैरे जाहिरात देऊ. आणि अक्षरशः आमची जाहिरात आली होती अशी तेव्हा, औरंगाबाद शहर पोलीस म्हणून आणि कम्युनिटी पोलिसिंग, त्याच्यामध्ये माझे प्लस 2-3 दुसरे नंबर होते. जिथेही वेडी महिला वगैरे दिसेल ते तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला हे करा. मग त्याच्यानंतर आम्ही त्या महिलेला घ्यायचो, तिला एखाद्या NGOमध्ये ठेवायचो. म्हणजे ज्यांचं कोणी नाही, आधी तर त्यांच्या कुटुंबियांचा शोध घ्यायचो आणि भेटलंच नाही तर मग त्यांना पुनर्वसन. अशा आम्ही जवळपास 7-8 महिलांचं पुनर्वसन केलं कोविड काळामध्ये. एक महिला पोलीस अधिकारी असल्यानं महिलांच्या बाबतीत आणि इतरही गुन्हे उकल करण्यात एक वेगळा कोणता बदल जाणवतो? मला वाटते तसा प्लस पॉईंट म्हणू आपण, किंवा थोडासा निगेटिव्ह पॉईंट पण म्हणू. कारण महिला अधिकारी थोड्या सेन्सिटिव्ह असतात एखाद्या गोष्टीमध्ये. आता मी जेव्हा विचार करते थोडा वेगळा विचार करेन. आमच्याकडे आता एक रिसेंट बदनापूरला एक मर्डर झाला होता, किनोळ्याचा अनडिटेक्ट मर्डर होता. आणि माझ्या PI सरांनी, म्हणजे तेव्हा जे PI साहेब होते आमचे, त्यांनी SP सरांना पण सांगितलं की सर मॅडमनी त्याच्यामध्ये उकल केलंय बाबा मर्डर. मग तो कसा झाला तर तो प्रेम संबंधातून त्याचा मर्डर झाला होता आणि त्या मुलीच्या भावानी त्याचा मर्डर केला होता. आम्ही जेव्हा PI सरांनी सांगितलं तुम्ही जा आणि आजूबाजूला सगळं विचारपूस करा आणि सगळ्यांची माहिती घ्या, कोण आहे, काय आहे, कुठं राहतो. आता बॉडी अनडिटेक्ट होती, नंतर बॉडी डिटेक्ट झाली. आता आमच्याकडे आव्हान होतं की कशामुळे, कारण लोकांना विचारलं तर लोक सांगतात खूपच चांगला मुलगा होता, खूप असा म्हणजे सगळ्यांना मिळून मिसळून राहणारा होता, सगळ्यांची मदत करणारा होता,
एकदम त्याचं म्हणजे नाही का त्याचं जे आजूबाजूचं हे होतं ते खूप चांगलं होतं. मग एवढा चांगला होता तर त्याला का बरं कोणी मारला असेल, तो मेन मुद्दा होता ना, की त्याचा मर्डर का झाला. मग त्याच्यावरनं आम्ही आजूबाजूला विचारपूस केली. बरंच म्हणजे कदाचित चुकीच्या पण लोकांना विचारलं, म्हणजे असं होतेच ना की बाबा. मग विचारत एका आम्हाला माहिती मिळाली, तिथं दिवसभर होतो मी आणि आमचे PSI जयस्वाल साहेब. एक घर आम्हाला असं समजलं की बाबा एका घरातून की त्याच्या अशा एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. मग आता प्रेम संबंध होते तर आपण पुढचं आव्हान आहे की ती मुलगी सांगणार नाही ना ह्या गोष्टी, किंवा कोणी बाकीचं सांगणार नाही. मग तिथे गेलो, फक्त कळालं होतं की याचं होतं बाबा प्रेम वगैरे होतं. मग तिकडे गेल्यानंतर तिच्या घरी बसून तिच्यासोबत चहा पिला आणि तिच्यासोबत गप्पा मारल्या. तिला एवढं फ्री केलं, म्हणजे तिला गप्पा मारून थोडंसं हे करून गोडच बोलून म्हणू आपण. मग तिला वाटलं की बाबा मॅडमला सांगायला काहीच हरकत नाही, म्हणजे तिला एक विश्वास निर्माण झाला त्याच्या मनात की मी तिला म्हटलं की तो तुझ्यावर प्रेम करत होता ना. ती म्हणली हो. मग आता त्याच्यासाठी तू काहीतरी केलं पाहिजे ना. मग ही गोष्ट नाही का, म्हणजे तिला इतकी हे झाली, तिने सांगितलं की त्याला कुणी मारलं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये नंतर उकल झालं की बाबा आरोपी कोण होता आणि कशामुळे झाले. मेन कारण पण म्हणजे त्या गुन्हा करण्याचं मोटिवेशन काय होतं आरोपीचं ते पण कळालं आणि आरोपी डिटेक्ट झाले. आज सध्या जालना पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी सध्या कुठल्या म्हणजे उपाययोजना राबवते, कुठले उपक्रम आहेत? आपल्याकडेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो. जसं की त्यांच्यासाठी आपण पोलीस दिदी, पोलीस काका पथक आहे. म्हणजे शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांना आपण शाळांना जाऊन व्हिजिट करतो, महिलांच्या बचत गटांना व्हिजिट करतो, तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो. तसंच हे जे डायल 112 आहे त्याच्यावरनं पण स्पेशल महिलांसाठी जे कॉल येतात त्यांना तात्काळ रिस्पॉन्स असतो. आणि कुठलीही महिला आली, तिचं काही हे असेल तर शक्यतो टाळत नाही आपण, आणि तिला 100% मदत म्हणजे होईल असंच जे काही आहे ते करतो. जास्तीत जास्त मुलींनी पोलीस दलात आलं पाहिजे, अधिकारी पोलीस कर्मचारी झालं पाहिजे, तर यासाठी काय मार्गदर्शन कराल? कशा संधी आहेत पोलीस दलामध्ये महिलांसाठी? आता खरं म्हणजे मी पोलीस दलात येईपर्यंत माझा पोलीस दलाशी एवढा काही संबंध नव्हता, पण मी बेनिफिट सांगते पोलीस दलात आल्यानंतर. जसं की एमर्जन्सी ड्युटी, आता लोक म्हणतात की पोलिसांना एमर्जन्सी असते, पोलिसांना घरी राहता येत नाही. मला सांगा, जर ॲक्सिडेंट झाला, तुम्ही डॉक्टर आहे, मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवलं आणि ती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे, ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटची केस आहे, तो ॲक्सिडेंट झालेला जो व्यक्ती आहे तो मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तर ती डॉक्टर म्हणू शकते का, जर लेडी डॉक्टर असेल तर, की नाही माझी शिफ्ट संपली, मी येणार नाही, मी करणार नाही? करावंच लागेल ना तिला. इंजिनियर आहे, तिचं काम आहे, तिला एखादी मीटिंग आहे, भले ती त्या याच्यामध्ये काम करू द्या, फॉरेन शिफ्टमध्ये, तिला रात्री बसून लॅपटॉपवर काम करावं लागतं, पण ते काम करावंच लागतं ना. असं नाही, कम्फर्ट झोन आहे तो ठीक आहे, पण काम प्रत्येक ठिकाणी करावंच लागतं. असं काही नाही की पोलीस खात्यातच खूप काम आहे. आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. आपण म्हणतो की नाही पोलिसांना बाहेर पडावं लागतं रात्री बेरात्री, तुम्ही लोक सण समारंभ करता, आम्ही तेव्हा बंदोबस्तात असतो. पण माझं म्हणणं आहे की पोलीस खातं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे मुलींसाठी. कारण आज मुली सगळीकडे म्हणतात की सगळीकडे कुठं सेफ नाही, हे नाही ते नाही. मला सांगा, पोलीस खात्यामध्ये युनिफॉर्म वेअर करून मी बाहेर गेले, मी रात्री कधीही बंदोबस्ताला जाऊ शकते, मी कुठंही कुठल्याही लॉ अँड ऑर्डरच्या याच्यामध्ये पण मी तिथं काम करते. त्याच्यानंतर मी एवढी सेफ आहे युनिफॉर्ममुळे की मी माझ्या युनिफॉर्मला माझे कवच कुंडल समजते. कारण किती प्रोटेक्शन मिळणार आहे, वडिलांकडून किती मिळणार आहे, भावाकडून किती मिळणार आहे, कोणी पण असू दे, शेवटी आपण दुसऱ्यावर डिपेंड आहे ना. बरोबर आहे.
आणि मी आज आहे तर माझा युनिफॉर्म आहे आणि तो माझ्यासाठी एक कवचकुंडलांचंच काम करतो. कारण युनिफॉर्म घालून जर मी बाहेर गेले तर मला इतकं सेफ फील होतं. ते मला कधीच आधी युनिफॉर्मच्या आधी सेफ फील व्हायचं नाही ना एवढं, की मी रात्री चालले आपलं माझी नाईट आहे, 11 वाजता गाडी काढली आणि निघाली पोलीस स्टेशनला. मला असं भीती वाटत नाही ना, नाही 11 वाजले आणि मी कशी जाणार. काम तर प्रत्येकालाच करायचंय. एमर्जन्सी सर्व्हिसमध्ये असं काहीच नाही. डॉक्टर आहे, बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या इमर्जन्सीमध्ये आहेत, त्यांना जावंच लागतं ना. पण मग लोक फक्त या गोष्टीचा का भाव करतात मला ते कळत नाही, की पोलिसांना खूप हे असते ते असते. लोड सगळीकडेच असतो आणि आपलं पण मला एवढं कळते की मॅनेजमेंट थोडंसं व्यवस्थित असेल वेळेचं तर होतात गोष्टी. फक्त आमच्याकडे कामाचा थोडासा लोड असतो. आता तो कुठलं तरी एक बेनिफिट आणि कुठलं तरी एक आपल्याला हे ऍडजस्ट करूनच घ्यावं लागतं ना. घर, नोकरी, लहान मुलगा सुद्धा आहे, कसं समन्वय साधता कुटुंब आणि नोकरीचा? ते थोडंसं हे होतं, पण माझे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मी लग्नाच्या आधी नोकरीला लागले होते. आता बरेच लोक म्हणतात की पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा एवढा प्रगल्भ झालेला नाही अजून. पण माझ्या मिस्टरांकडे बघून मला वाटते की बाबा नाही, ते मला खूप सपोर्ट करतात की तू काम कर. म्हणजे असं नाही की मी हे नाही करणार ते नाही करणार, सगळ्या गोष्टीमध्ये ते तू हे कर मी हे करतो, म्हणजे नाही का मदत करतात. आणि मदत म्हणण्यापेक्षा ती जबाबदारीने करतात. ते असं नाही की हे तुझंच काम आहे. एखादी वेळेस मी नाहीच गेले तर ते मला विचारतात की ठीक आहे तुला नाही जमणार नाही का, मग ठीक आहे मी करून घेतो ते. आणि सकाळी चहा वगैरे, सकाळचा चहा मला तेच बनवून त्याच्यामुळे असं काही नाही. तुम्ही मुलींपेक्षाही, म्हणजे मला असं वाटतं की मुलांना जर तुम्ही शिकवलं की ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. आता माझा मुलगा आहे, मी त्याला सांगते की तू सांडवलं ना तर हे तुला साफ करावं लागेल, हे तू केलेस ना तर हे तुला करावं लागेल. तर ते एक मेंटॅलिटी तयार होत जाते ना. आणि मग हळूहळू आपण तो भेदभाव विसरून जातो की महिलांनीच सण समारंभ करायला पाहिजे, महिलांनीच पूजा करायला पाहिजे, महिलांनीच हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. आणि जर मी काम करते, मी वर्किंग आहे, तर घरातल्या जबाबदाऱ्या पण घरच्यांनी पण थोड्याशा वाटून घेतल्या म्हणजे तो समतोल आपोआपच राहतो. क्या बात आहे. तुम्ही आता बऱ्याच IPS अधिकाऱ्यांसोबत काम केलंय, मला कुठले आदर्श आहेत पोलीस दलातील तुमच्या समोर, किंवा खरंच यांनी पोलिसिंग शिकवली, कशी पोलिसिंग असावी यांच्याकडून शिकायला मिळालं? मी अमितेश कुमार सरांसोबत काम केलेलं आहे, चिरंजीव प्रसाद सरांसोबत काम केलं, मी निखिल कुमार गुप्ता सरांसोबत काम केलेलं आहे. 10 वर्षाच्या काळामध्ये यांच्यासोबत मी काम केलं, तर खूप त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळालं. जसं की मी सांगितलं कम्युनिटी पोलिसिंग, त्याच्यानंतर महिलाविषयी जे निखिल कुमार गुप्ता साहेब होते, मी एक किस्सा सांगेन. काय झालेलं, ज्येष्ठ नागरिक सेलचं ओपनिंग झालं आमच्याकडे आणि मला गृहमंत्र्याकडनं मला प्रशस्तीपत्र मिळालं होतं त्यावेळेस. म्हणजे माझं काम बेस्ट होतं असं सर म्हणायचे की महिलांसाठी खूप सेन्सिटिव्ह आहे ऑफिसर माझी. ज्येष्ठ नागरिक सेलचं ओपनिंग झालं आणि सर स्वतः असं छोटंसं एकदम छोटंसं ऑफिस होतं, तर त्या ऑफिसमध्ये सर स्वतः यायचे, CP स्वतः यायचे. अरे बापरे. आणि बसले ते आणि मला म्हणले आज किती कॉल लावले. मग मी लिस्ट दिली. एक कर्मचारी होते आमचे नाईक दर्जाचे आणि एक LPC होते आणि आम्ही 3 जण होतो. मग मी लिस्ट दिली. मग अरे हा पण लावला नाही, हा पण लागला नाही, हा पण. आता ज्येष्ठ नागरिकांचं कसं असते, त्यांना जेव्हा झोपायचा टाइम असतो तेव्हा ते स्विच ऑफ करून झोपतात आणि नंतर ऑन करायचे फोन. आणि सर जेव्हा आले, मला वाटते सर जात होते 2 वाजता, ते जेवण करायला घरी जायचे ना, त्यावेळेला जाता जाता सर आमच्या सेलमध्ये आले. सकाळपासून किती कॉल केले, 20 कॉल केले. मग एक कॉल सर म्हणले हे लावा आणि सरांनी लगेच डायल केला आणि तो लागला ना. लागला आणि
सरांनी माझ्याकडे देऊन टाकला. मग मी काय बोलणार. म्हटलं नमस्ते सर, ज्येष्ठ नागरिक सेलमधनं बोलते. आणि तेव्हा मला वाटते औरंगाबाद शहर ज्येष्ठ नागरिक सेल असंच होतं. आणि मी म्हटलं, ते म्हणे हा बोला मॅडम. मग मी ते जे नाव होतं त्यांचं नाव घेतलं आणि म्हटलं असं असं बोलताय का. तर ते म्हणे हो. म्हटलं नाही सॉरी, ते काय म्हणले, मॅडम ते एक्सपायर झाले म्हणले, मी त्यांचा मुलगा बोलतो. मग म्हटलं ठीक आहे, सॉरी बरं का दादा, म्हटलं पण हा नंबर आमच्या CP सरांचा आहे म्हटलं, आणि तुम्हाला कधी काही पोलीस मदत लागली, म्हणजे मला काय बोलू काही समजलंच नाही ना. आता ते हे झालं आणि सर पुढेच बसलेले आणि मी म्हटलं त्यांना, आणि सर माझ्याकडे बघत होते. म्हणजे मी त्यांना म्हटलं की तुम्हाला काही मदत लागली तर हा नंबर आमच्या CP सरांचा नंबर आहे म्हटलं, तुम्ही सेव्ह करून घ्या आणि याच्यावर कॉल करा. आणि मी सर काय म्हणाले. सर काहीच म्हणाले नाही. आणि मला तेव्हा म्हणजे मला कळालं की बाबा त्यांचं जे डेडिकेशन होतं कुठल्या पण गोष्टीचं, तर ते एकदम फॉलोअप घ्यायचे की काय केलं, हां ठीक आहे, हे केलं का, ओके. पण सर काही बोलले नाही मला. पण मलाच नाही का त्याच्यानंतर हे झालं की आपण काय म्हणतात की एखादी गोष्ट आपण करतो तर त्याचा फॉलोअप आपण कुठपर्यंत घेतला पाहिजे. म्हणजे ते CP होते तिथं त्या सेलमध्ये येऊन बसले आणि फोन त्यांच्या फोनवरनं त्यांनी फोन लावला आणि मग पुढे पण माझ्या हातात दिला फोन, म्हणे तू बोल आता, नाही का. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकले मी, त्यांच्याकडनं झालं. अमितेश कुमार सरांचं फ्रंट फूटवर काम करायचे नेहमी, आम्हाला नेहमी सोबत ठेवायचे. म्हणजे लेडी ऑफिसर ते म्हणायचे की तुम्ही हे म्हणायचे पॉवर आहे म्हणायचे. बरेच आता आंदोलन वगैरे झाले तर आम्ही सर स्वतः त्याच्यामध्ये उतरलेलं मी त्यांना बघितलं, लोकांना हँडल कसं करायचं. त्याच्यानंतर गुप्ता सरांसोबत पण मी 2 वर्ष काम केलं. त्यांच्याकडनं तर खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. शिस्त, युनिफॉर्म तुम्ही कसा वेअर करायला पाहिजे, ऑफिसर आहे तुम्ही राहायला कसं पाहिजे, लोकांशी बोललं कसं पाहिजे, त्या गोष्टी पण एकदम कडक शिस्तीचे होते ते. IPS बन्सल सरांचं कसं आहे, कसा सपोर्ट असतो त्यांचा अधिकाऱ्यांना. बन्सल साहेब आता मी हे जे होते आधीचा काळ होता नाही, पण त्यांच्यासोबत मी प्रत्यक्ष काम केलं असं, म्हणजे त्यांच्या ऑफिसला. आणि आता बन्सल सर इथं आहे, म्हणजे जालन्यामध्ये आहे, मी बदनापूरला आहे, पण त्यांचा खूप सपोर्ट आहे मला. बऱ्याच गोष्टी जाणवतात. 1-2 मॅटरमध्ये सरांनी स्वतः सांगितलं PI सरांना की बाबा स्नेहा वो करेवाड है ना, उसको दे दो वो मॅटर, सेन्सिटिव्ह मॅटर आलं. सरांना कळतं की जरी सर इथं आहे आणि तरी पण सरांना माहीत असते की हे मॅटर सेन्सिटिव्ह आहे, तर हे स्नेहाकडे द्यायला हरकत नाही असं. बन्सल सर खूप चांगले ऑफिसर आहेत. मी जसं इथं आले त्याच्यानंतर मी 1 महिना कंट्रोललाच होते, त्यावेळेस सरांसोबत 1-2 वेळा सरांना भेटले. त्याच्यावरनं म्हणजे त्यांचा स्वभाव खूप पोलाईट आहे. सर्व ऑफिसरला खूप ते हे करतात आणि एखादी गोष्ट पर्सनल त्याचं फॉलोअप घेतात. पर्सनली एखादी घटना घडली तर ते स्वतः फोन करणार आणि विचारणार की काय झालं, स्वतः प्रत्यक्ष त्या घटनास्थळावर व्हिजिट करणार. आणि खूप चांगले ऑफिसर आहेत. म्हणजे जालना जिल्ह्याला आता जी शांतता आहे जालन्यामध्ये, ते सरांसारखे SP असल्यामुळे पण असेल कदाचित. आणि सरांचं जे नेचर आहे ते शांत आहे, त्याच्यामुळे जालना जिल्हा पण शांत आहे सध्या. जालना जिल्हा सरांनी एकदम शांत केलाय. क्या बात आहे. कारण मधल्या काळात मराठा आंदोलन, OBC आंदोलन, आता धनगर समाजाचं देखील आंदोलन आहे. अशा परिस्थितीत एक जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था शांत आहे, अबाधित आहे असं म्हणावं लागेल. संयमी आहेत सर, त्याच्यामुळे खूप खूप एकदम माझे संयमी आहेत जास्त. त्याच्यामुळे ते आपोआपच त्यांचा संयम आमच्यापर्यंत येतो. एखादी गोष्ट हँडल करताना आपण बघतो की थोडंसं धीरानं घ्यावं लागते कधी कधी. तर त्या गोष्टी सरांकडनं खूप शिकण्यासारख्या आहे की माणसाने संयमी असलं पाहिजे. शेवट आहे मुलाखतीचा. अशी काही स्वप्न आहेत का किंवा अपूर्ण आहेत, करायची आहेत पूर्ण आता? तसं आमचं पोलीस खातं थोडंसं वेळ म्हणजे इतर ह्याच्यापेक्षा
वेळ जास्त द्यावा लागतो खात्यामध्ये. त्याच्यामुळे स्वतःचे जे छंद आवडी ते थोडे बाजूला पडतात. पण तरी पण मी एवढं याच्यामध्ये माझं चालू असते. म्हणजे मला ट्रेकिंग आवडतं, ट्रेकिंग आवडतं, वाचायला आवडतं. आणि कविता सुद्धा लिहितात तुम्ही? हा, कविता लिहिते मी. मी एक कविता पण लिहिलेली आहे वर्दीत. म्हणजे बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. त्याच्यातली तुम्ही एक पोलिसावरती लिहिलेली कविता आहे, ती जर आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही म्हणून दाखवली. मी ही कविता माझं बाळ झाल्यानंतर लिहिली. आणि बाळ जेव्हा आई म्हणजे स्त्री आई होते तेव्हा ती जास्त सेन्सिटिव्ह होते. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तिचा बदलून जातो. कारण ती जन्म देते बाळाला, तर ती प्रत्येक गोष्टीला ती त्या नवीन म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण एक शब्द आहे मला आठवत नाही आता, नाही म्हणजे ती बाळाला जन्म देते तसं ती स्वतः तिचा पण एक जन्मच होतो ना, पुनर्जन्मच असतो तो. तर माझं बाळ झाल्यानंतर मी ही कविता लिहिली. बोलू? माझ्या कवितेचं नाव आहे वर्दीतली आई. वर्दी म्हणजे युनिफॉर्म मधली आई. बरं, वर्दीतली आई कधीच कठोर नसते. वर्दीतली आई कधीच कठोर नसते. उलगडून बघा मन तिचं, त्यात बरंच काही दडलेलं असते. कधी डे ऑफिसर कधी रात्रगस्त, कधी डे ऑफिसर कधी रात्रगस्त, कधी तपास तर कधी अवेळी लागणारा बंदोबस्त. यामध्ये नेहमी राहते ती व्यस्त. क्षणभराच्या विश्रांतीत डोळे बंद करते, क्षणभराच्या विश्रांतीत डोळे बंद करते. आणि मग काय, मन पाखरू होऊन बाळाभोवती फिरते. म्हणूनच तर वर्दीतली आई कधीच कठोर नसते. वर्दीतलं कर्तव्य तसं कठोर, वर्दीतलं कर्तव्य तसं कठोर, मग ती हळूहळू कठोर बनते. पण कर्तव्यात कठोर असणारी तिच्या बाळासाठी फणसाच्या गरासारखी गोड आणि मृदू असते. बाळाबद्दल बोलताना त्याचं भरभरून कौतुक करते. दिसलंच कुणाचं बाळ त्याच्याकडे ओशाळलेल्या नजरेने बघते. छातीत आलेला पान्हा वर्दीखाली तसाच धरून ठेवते. म्हणूनच तर वर्दीतली आई कधीच कठोर नसते. सतत कामाच्या बोजात तरी बाळ राहतो तिच्या हृदयात. सतत कामाच्या बोजात तरी बाळ राहतो तिच्या हृदयात. कितीही दमली भागली तरी बाळाला पाहता सर्व काही विसरते. तिचंही मन हळवं. वर्दीतलं कर्तव्य करताना बाळाजवळ घुटमळते. डोळे बंद करताच बाळाजवळ विसावते. म्हणूनच कधीच वर्दीतली आई कठोर नसते. क्या बात आहे. थँक्यू. खूप सुंदर कविता करता तुम्ही. आतापर्यंत किती कविता लिहिल्या आहेत तशा? कविता बऱ्याच लिहिल्या, बरोबर आहे. कविता भरपूर लिहिल्यात मी. पण म्हणजे ही कविता जी आहे ती प्रकाशित केली होती सकाळवाल्यांनी पण, दैनिक सकाळमध्ये, देशोन्नतीमध्ये आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण प्रकाशित झाली होती. त्याच्यानंतर मी कधी काही असं म्हणजे अजूनही लिहिते, बट प्रकाशित वगैरे काही केलेलं नाही. आपण आज आमच्या या शोला विशेष वेळ दिलात. आपली जी काही यशोगाथा होती ती आमच्या या कार्यक्रमात व्यक्त केलीत, त्याबद्दल तुमचे खरं तर मनपूर्वक आभार. तुम्ही अशाच कविता लिहित राहा. तुमचं लवकरच पुस्तक येऊ आणि तुमच्या पोलीस खात्यातील पुढील वाटचालीसाठी MCN न्यूज परिवाराकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार.